नमस्कार मंडळी, जय शिवराय. माझं नाव मिथुन कसबेकर, द जिप्सीज ॲडव्हेंचर अँड ट्रेकर्स ग्रुप. आज आमचा इव्हेंट राईड टू सिद्धगड मुरबाड येथे आम्ही निघालो. मी आणि माझी मित्रमंडळी आज आता कळवा नाकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढचा प्रवास सिद्धगडला जात आहोत. 12 जानेवारी 2020 सकाळी 7:30-8च्या दरम्यान आम्ही 6 टू व्हीलर आणि 11 जण मिळून सिद्धगडच्या दिशेने निघालो. नाशिक मार्ग पकडला, मग कल्याण फाट्यावरून राईट मारून पुढे दुर्गाडी किल्ला, दुर्गाडीवरून मग पुढे लेफ्ट मारून मग मुरबाड रोड पकडला. थोडाफार आम्ही टाईमपास केला, फोटो काढले दुर्गाडी किल्ल्याजवळ आणि मग जाता जाता आम्हाला समथिंग 2-2.5 तास लागले. मुरबाडला पोचताच आपलं बसस्टँडच्या बाजूला एक हॉटेल आहे, तिथं नाश्ता केला, जिथं आम्ही मुरबाड किंवा माळशेज घाट किंवा हरिश्चंद्रगडला जेव्हा पण जातो तेव्हा तिथं हॉल्ट घेतो आणि आम्ही नाश्ता करतो. मुरबाड बसस्टँडच्या बाजूचीच गल्ली, तेथे रामकृष्ण शुद्ध शाकाहारी हॉटेल. कुठल्याही ट्रेकला जाताना आम्ही इथंच हॉल्ट घेतो किंवा मुरबाडला वगैरे जाताना, आणि इथंच ब्रेकफास्ट करून मग पुढचे प्रवास चालू करतो. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही ट्रेकला जायच्या आधी सकाळी हा चांगला नाश्ता झालाच असला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पूर्ण दिवसाला एनर्जी नाही मिळणार. म्हसावरून सरळ आल्यानंतर हा रस्ता जातो सरळ नारिवली गावात आणि उजव्या बाजूला तुम्ही बघाल जांभुर्डे गावाची एंट्री. 2 रस्ते आहेत, जांभुर्डे आणि नारिवली. तर आम्ही हा पर्याय निवडला आहे. वीर हुतात्माबाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील प्रवेशद्वार, जांभुर्डे सिद्धगड. चला तर सेंट्रल लोकल ट्रेन मार्गे तुम्ही कल्याणला उतरून स्टेशन बाहेरच तुम्हाला ST मिळेल किंवा शेअरिंगवरती जीपसुद्धा असतात, ते तुम्हाला मुरबाडपर्यंत सोडतील. मुरबाडवरून परत तुम्हाला म्हसा मार्गे जाणारी बस मिळेल किंवा तिथेही तुम्हाला शेअरिंग जीप्स मिळतील. ते तुम्हाला पाहिजे तर जांभुर्डे गावाच्या आतमध्येपर्यंत सोडतील किंवा नारिवली गावात सोडतील. दोन्ही मार्गे तुम्ही जाऊ शकता. सिद्धगडच्या पायथ्याला उत्तर बाजूला सिद्धगड पाडा, नारिवली तर दक्षिण बाजूला बोरवाडी आणि गडाच्या दक्षिण पायथ्याशी हुतात्माबाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे स्मारक आहे. सिद्धगड हा पुणे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर उभा आहे. सह्याद्रीतील भीमाशंकर रांगेच्या उभ्या भिंतीला बिलगून असलेली सिद्धगडाची माची किंवा सिद्धगडवाडी सुमारे 2000 फूट उंच आहे. सिद्धगड माचीवरून आपला दुसरा भाग सुरू होतो. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला प्राचीन इतिहास आहे. 7 वाहनांनी निर्मिलेला नाणेघाट, त्याच्या माथ्यावरील जीवदनगड, पुलुसोनाळे लेणी, भैरमगड, नलदुर्ग, मच्छिंद्र व गोरखगड आणि सिद्धगड अशी ऐतिहासिक स्थळे आहेत. मुरबाडची प्राचीन परंपरा जपणारी म्हसाची यात्रासुद्धा आहे. देशप्रेम व सामाजिक जीवनात स्वतःला झोकून देणारे थोर क्रांतिकारक हुतात्माबाई कोतवाल आहेत. सिद्धगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुरबाड ते म्हसा आणि येथून 21 किलोमीटर अंतरावरील सिद्धगड परिसर हा भीमाशंकर अभयारण्यात येतो. नारिवली या गावापासून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पाडा हे गाव लागतं. तिथून पायवाट काढत अगदी जंगलाच्या मधोमध पोचल्यावर काकडमाळ लागतं. तिथे भावरी कुटुंब फार पूर्वीपासून राहत आहे. तिथून अगदी जवळच हे स्थळ आहे. गर्द झाडे व घनदाट अभयारण्यात विविध प्रकारचे वन्यजीव, पशुपक्षी आढळतात. भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येत असल्याने येथील जंगलाचे चांगले संवर्धन झाले आहे. सिद्धगडला जाण्याचा सगळ्यात उत्तम आणि
चांगलं वातावरण असणारी वेळ म्हणजे थंडी. म्हणजे तुम्ही नोव्हेंबरनंतर ते फेब्रुवारीपर्यंत कधी इथे जाऊ शकता, कोणत्याही मार्गे, म्हणजे जांभुर्डे किंवा नारिवली मार्गे जाऊ शकता. पावसाळ्यात माझ्या मते हे लोक बंदच करतात, कारण की अभयारण्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे जांभुर्डे मार्गे तिथे एक एंट्री गेट आहे, जिथे वनरक्षक बसलेले असतात, ते आपल्याला जाऊ देत नाहीत वरती. आणि पुन्हा पावसाळ्यात धबधब्याची जी प्रवाह आहे जो जोरात असल्यामुळे तेही त्याच्यामुळे आपल्याला जाणंसुद्धा खूप कठीण आहे. आपण जास्तीत जास्त नारिवली मार्गे सिद्धगड माचीपर्यंत जाऊ शकतो, पण त्याच्या पुढे परत बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी थोडंसं रिस्क आहेच. असाध्य ते साध्य करण्याची प्रेरणा देणाऱ्या सिद्धगडाचे उत्तुंग रांगडे रूप मनाला भुरळ घालीत असल्यामुळे गिरीभ्रमण व दुर्गभ्रमण करणाऱ्या साहसी युवकांचीही पावले हमखास इकडे फिरकत असतात. अवघ्या 25-30 घरांचा उंबरठा असलेला सिद्धगड माची किंवा सिद्धगड वाडी अतिशय उंच आणि आड रानात असूनसुद्धा स्वयंपूर्ण आहे. सिद्धगडाच्या पायथ्यापासून रान वने पालथी घालत घामाच्या धारा धुळीत माखलेला चेहरा पुसत 2.5-3 तासात डोंगर चढून आपल्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येतो. या ठिकाणी मजबूत आणि अद्यापही सुस्थितीत असलेला चिरेबंदी दरवाजा आणि त्या पलीकडचा निसर्गसंपन्न परिसर पाहून मन थक्क होते. पण आपण सध्या जांभुर्डे मार्गे जात असल्यामुळे आपल्याला तो दरवाजा मिळणार नाही. डोंगर माथ्यावर असणारा प्राचीन किल्ला फारसा परिचित नव्हता. तसेच किल्ल्यावर जाणारी वाट पण बिकटच असल्याने ट्रेकर्स व्यतिरिक्त कोणी फारसा तिथे जाण्याचा प्रयत्न करत नव्हते. या किल्ल्याचा कालखंड निश्चित सांगता येत नसला तरी या ठिकाणी असणारी बौद्धकालीन लेणी, उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष, सैनिक बराकी, धान्याचे कोठारे, पाण्याची टाकी यामुळे किल्ल्याचा थोडाफार इतिहास उलगडण्यास मदत होते. हा किल्ला गायधरा या महत्त्वाच्या घाट रस्त्याच्या लगतच असल्याने त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिवाचा आखाडा येथे विश्रांतीसाठी थांबत होते. या किल्ल्यावर आजही शेकडो वर्षापूर्वीची एक तोफ आहे असं म्हणतात, बट आम्ही जी शोधण्याचा प्रयत्न केला आम्हाला कुठेही ती सापडली नाही. कोकण स्वारीतून इसवी सन 1657 ते 58 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धगड काबीज केला होता. पेशवे दप्तरानुसार 1734 मध्ये मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काही काळ सैनिक ठेवल्याची नोंद आहे. 1818 नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याचे अतोनात नुकसान केले. नंतरच्या काळात किल्ल्याचा इतिहास पुसटसा होत गेला. बिकट वाटेने सावकाश तोल सावरत आपण तासभरात बालेकिल्ल्याच्या माथ्यावर येतो. बालेकिल्ल्याचा माथा अरुंद आणि पूर्व पश्चिम पाव मैल लांब असून प्रत्यक्ष बालेकिल्ल्याची लांबी रुंदी 75 फूट बाय 245 फूट आहे. गडाच्या पडक्या मंदिरात उघड्या आभाळाखाली शंभू महादेवाची पिंडी आणि त्यावर अनादी काळापासून नजर ठेवून बसलेला नंदी आहे. तेथून पश्चिमेकडे जाताना कमान दिसते. तिच्या आत घरांचे चौथरे व भग्न अवशेष विखुरलेले दिसतात. तसेच पश्चिमी टोकाशी आल्यावर बुरुजाचे अवशेष पाहावयास मिळतात. गडाची तटबंदी पूर्णपणे नामशेष झाली आहे. सहू बाजूने तुटलेला भेदक कडा आणि खालून वर येणारा जोरदार वारा यामुळे कड्यापासून अंतर ठेवून गड पाहावा हे उत्तम. गडावर मुबलक पाणी आहे. खडकात खोदलेली अनेक जलकुंड येथे आहेत. सोबत आणलेल्या न्याहारीचा आस्वाद घेता घेता भोवताल निरखावा. अनेक किल्ले आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात. भीमाशंकर, पदरगड, ढाकबहेरी, राजमाची, पायतळी, जांभुर्डे धरण, कोथळागड, त्या पलीकडे माणिकगड, कर्नाळा, माथेरान, प्रबळगड, पेब, मलंग, उत्तरेला गोरखगड, मशिंद्रगड ते भीमाशंकर रांगेतील दुर्ग किल्ल्यापर्यंतचा रम्य परिसर डोळ्याचे पारणे फेडतो.
बालेकिल्ल्याचा दुसरा भाग. सिद्धगडाच्या माचीवर सह्याद्रीपासून किंचित सुटलेला आणि समुद्र सपाटीपासून 3236 फूट उंच असा हा बालेकिल्ला घराच्या 2 पाकी छपरासारखा आकाशात निमुळता होत गेलेला दिसतो. जणू विशालकाय चौरंगावर अलगदपणे आणून ठेवलेला इजिप्तचा पिरॅमिड वाटावा तसे दुरून सिद्धगडाचे विलोभनीय दर्शन होते. परंतु त्याचे हे देखणे रूप त्याच्याजवळ जाईपर्यंतच टिकते. कारण प्रत्यक्ष सिद्धगडावर चढाई करताना जसजसे आपण वर जावे तसतसे त्याचे रौद्र भीषण स्वरूप समोर येत जाते. समोरची सह्याद्रीची उंच कातळ भिंत आणि तळ कोकणातील वाढत जाणारी खोल दरी पदोपदी आपल्या काळजाचा ठोका चुकवीत असते. क्रांतिकारकांची भूमी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतिकारकांची ही बलिदान भूमी ही तरुणांसाठी स्फूर्तिस्थान आहे. 2 जानेवारी 1943 रोजी क्रांतिकारक हुतात्माभाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते. तेव्हापासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र वरती डोंगर माथ्यावर असणारा प्राचीन किल्ला फारसा परिचित नव्हता. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धतंत्राच्या कौशल्याने वापर करून स्वराज्य स्थापिले. तेच तंत्र वापरून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हैराण केले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी प्रबळगड आणि कर्नाळा किल्ला परिसरातील घनदाट जंगलाचा आश्रय घेतला होता. तर 1942च्या चले जाओच्या चळवळीत करेंगे या मरेंगे या घोषणेची प्रेरणा घेऊन जहालवादी क्रांतिकारक भाई उर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल या पदवीधर युवकाने क्रांतिदल स्थापन करून रेल्वे रूळ उखडणे, टेलिफोनाच्या तारा कापणे, विजेचे खांब पाडणे, ट्रान्सफॉर्मर उडविणे हे कामे जीवावर उदार होऊन प्रसंगी मृत्यूला सामोरं जाऊन केली. ती करीत असताना सह्याद्रीतील या सिद्धगडाचा आश्रय त्यांना घ्यावा लागला होता. सह्याद्री स्वातंत्र्याची प्रेरणा देतो, मात्र दगाबाजी व फितुरीचा रोग समाजाचा घात करतो. येथेही फितुरीमुळेच सिद्धगडला 2 जानेवारी 1943ला ब्रिटिश अधिकारी हॉल याने वेढा घातला व क्रांतिकारकांवर गोळीबार सुरू केला. त्यात हिराजी पाटील हुतात्मा झाले. भाई कोतवाल यांच्या शरीराची चाळण झाली. ब्रिटिशांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांच्या थोडी धाकधुकी होती. क्रूरकर्मा हॉलने त्यांच्या डोक्याला बंदूक लावून चाप ओढला. भाई कोतवाल हसत हसत स्वातंत्र्याच्या वेदीवर चढले व अमर झाले. आज सिद्धगड वाडीच्या दक्षिण बाजूला बोरवाडीत एक ओढ्यात हुतात्मा स्मारक उभे राहिले आहे. त्यांचे दर्शन घ्यावे आणि सिद्धगडला मानाचा मुजरा करून परतीच्या प्रवासाला निघावे. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय.